विस्कोसिटी म्हणजे काय ते स्टार्ट करणार आहोत. बघा, आता तुम्ही विस्कोसिटी हे जे फेनॉमेना आहे, ही जी कन्सेप्ट आहे, ही तुम्ही डे टू डे लाईफमध्ये पण ऑब्झर्व केलेली आहे. डे टू डे लाईफमध्ये कुठे तर आपण बघा, जर मध घेतलं आणि पाणी जर घेतलं तर मधाचा जो फ्लो असतो तो फ्लो जो आहे तो एकदम स्लो असतो आणि वॉटरचा जो फ्लो असतो तो एकदम फास्ट असतो. मग मधाचा जो फ्लो आहे, हनीचा जो फ्लो आहे, तो फ्लो एकदम स्लो का असतो? बिकॉज हनी इज मोर विस्कस. मग विस्कोसिटी म्हणजे काय तर रेझिस्टन्स टू फ्लो. फ्लोला जेवढा जास्त रेझिस्टन्स असेल तेवढं जास्त आपण काय म्हणतो, विस्कोसिटी जास्त आहे. ओके, कळालंय? मग विस्कोसिटी काय आहे तर विस्कोसिटी इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन. viscosity is the force of friction between the successive layers of flowing liquid. It is also known as resistance to flow. It is also known as resistance to flow. क्लिअर आहे? एकदम इझी आहे. विस्कोसिटी काय आहे तर विस्कोसिटी इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन. तो यू नो द टाइप्स ऑफ फोर्सेस ऑफ फ्रिक्शन म्हणजे जिथं काय होतं ते दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांवर तिथं त्यांचं घर्षण होतं आहे, घासतात येतं एकमेकांना. मग फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे बिटवीन द सक्सेसिव्ह लेयर्स ऑफ फ्लोईंग लिक्विड. प्रत्येक असे हे जे लिक्विड्स आहेत, आता ही एक लेअर झाली, ही दुसरी लेअर, ही तिसरी लेअर. फ्लोईंग लिक्विडच्या ज्या काही सक्सेसिव्ह लेयर्स आहेत, ह्या सक्सेसिव्ह लेयर्सला त्यामध्ये जो काही फोर्स ऑफ फ्रिक्शन होत आहे, हे जर फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो, विस्कोसिटी जास्त आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज रेझिस्टन्स टू फ्लो. तो व्हॉट इज इट्स, आता बघा विस्कोसिटी कशामध्ये एक्सप्रेस करतात. मग विस्कोसिटी कशी फाइंड आउट केली जाते तर विस्कोसिटी इज मेजर्ड इन अ टर्म ऑफ विस्कोसिटी कोइफिशियंट. ओके, विस्कोसिटी जी आहे ही एक प्रॉपर्टी झाली आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही कुठल्या टर्ममध्ये मेजर करतात तर विस्कोसिटी इट इज मेजर्ड इन अ टर्म ऑफ इट इज मेजर्ड in terms of coefficient of viscosity अँड आता कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी कशाने रिप्रेझेंट केला जातो तर ह्या अशा एननी. म्हणजे एन जो आपण रेग्युलर एन जो यूज करतो त्याला असं थोडंसं कर्व नेचर द्यायचं आहे. ह्याला आपण काय म्हणत असतो, इटा. अँड व्हॉट इज इज युनिट? इटाचं युनिट काय आहे? विस्कोसिटी ऑफ कोइफिशियंटचं युनिट काय आहे तर बघा, विस्कोसिटी कोइफिशियंटचं युनिट आहे न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ओके, त्यालाच आता ते न्यूटन पर मीटर स्क्वेअर जे आहे त्याला हे झालं एस आय युनिट. अजून वेगवेगळे कुठले युनिट्स आहेत ह्या नीटाचे तर एक सी जी एस युनिट आहे पॉईज. सो इथून तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, रॅदर दॅन येऊन गेलाय की व्हॉट इज द युनिट ऑफ विस्कोसिटी ऑफ कोइफिशियंट. सो CGS युनिट त्यांनी विचारलं होतं, पॉईज आहे. बस एवढंच आहे तुम्हाला विस्कोसिटीबद्दल. अजून इन डिटेल काही नाही आहे. विस्कोसिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. जर टेम्परेचरचं आणि विस्कोसिटीचं रिलेशन विचारलं तर मग आपण काय लिहिणार, विस्कोसिटी इज
इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, कारण जर टेम्परेचर वाढवलं तर विस्कोसिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. सो हे जे रिलेशन आहे हे कसं आहे तर इन्व्हर्स रिलेशन आहे 1/T. ओके, ठीक आहे. सो आपला हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर झाला आहे स्टेट्स ऑफ मॅटर. नाऊ वी हॅव टू स्टार्ट अ न्यू चॅप्टर. लेट मी चेक की मला जो चॅप्टर घ्यायचा आहे त्या चॅप्टरच्या नोट्स आहेत का. केमिकल इक्विलिब्रियम हा चॅप्टर आपल्याला स्टार्ट करायचा आहे. चलो देखो अब केमिकल इक्विलिब्रियम क्या होता है. बेसिकली यहाँ पे क्या लिखा है इन्होंने, केमिकल इक्विलिब्रियम एंड एसिड एंड बेसिस. सो टू इन 11th यू हैव टू जस्ट फोकस ऑन अ केमिकल इक्विलिब्रियम. यू डोंट नीड टू स्टडी ऑन ॲसिड अँड बेसिस. वेन वी विल गो 12th, ज्यावेळेस आपण 12th स्टार्ट करणार आहोत, 12thमध्ये एक आयोनिक इक्विलिब्रियम नावाचा चॅप्टर आहे. त्या आयोनिक इक्विलिब्रियम चॅप्टरमध्ये आपल्याला ॲसिड बेसिस वगैरे ह्या सगळ्या थेरीज शिकायच्या आहेत. आता ह्या ज्या PPT आहेत या PPTs दोन्ही वर्षाच्या कंबाईन आहेत, त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं काही काही चॅप्टर्समध्ये 11th-12th मिक्स केलं आहे. बट वी विल प्युअरली फोकस ऑन अवर 11th सिलेबस अँड देन वेन वी विल स्टार्ट 12th देन वन्स अगेन वी विल यूज दिस साईड्स अँड PPTs. त्यावेळेस आपण पुन्हा ह्या PPTचा वापर करू शकतो. सो बेसिकली व्हॉट इज मीन बाय इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम इज अ जनरल टर्म used in every aspect whether it is physics, chemistry or biology. आपण बघा इक्विलिब्रियमचा जो ही एक जनरल टर्म आहे. लाईफमध्ये पण आपण कधी कधी म्हणतो बघा सेटल्ड होणं. आपण बऱ्याच वेळा काही काही वर्ड्स यूज करतो की हां आता ही XYZ पर्सन सेटल झाली, किंवा बॅलन्स्ड असते, नेहमी बॅलन्स्ड असते ही पर्सन. सो बॅलन्स्ड असणं, सेटल्ड असणं, इट मीन्स की इक्विलिब्रियम. सो आता इक्विलिब्रियम ही जी टर्म्स आहे ही वेगवेगळ्या ॲस्पेक्टमध्ये यूज केली जाते. फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये आणि बायोलॉजीमध्ये सुद्धा ही टर्म वापरली जाते. इक्विलिब्रियम इन द टर्म्स ऑफ फिजिक्स. अकॉर्डिंग टू फिजिक्स इक्विलिब्रियम म्हणजे काय बघा, वेन ऑल द फोर्सेस दॅट ॲक्ट अपॉन अँड ऑब्जेक्ट आर बॅलन्स देन द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन अ इक्विलिब्रियम. आता इथे तुम्हाला एक बॉक्स दिसतोय. ह्या बॉक्सला अपवर्ड डायरेक्शनमधून 50 न्यूटन एवढा फोर्स लावतो आणि डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये पण एक्झॅक्टली इक्वल अमाऊंट आपण फोर्स लावतोय. लेफ्ट साईडला जेवढा 30 न्यूटन आहे तेवढंच राईट साईडला सुद्धा आहे. सो व्हॉट वी कॅन से दॅट दिस ऑब्जेक्ट इज इन इक्विलिब्रियम. हा जो ऑब्जेक्ट आहे हा इक्विलिब्रियम आहे. आत्ता मी जस्ट बोलले की बॅलन्स्ड जो असतो पर्सन त्याला आपण म्हणतो की इक्विलिब्रियम स्टेज आली. बॅलन्स्ड फोर्सेस असणं इम्पॉर्टंट आहे. मग फ्रॉम द फिजिक्स पर्स्पेक्टिव्ह, फिजिक्सच्या पर्स्पेक्टिव्हनुसार ज्यावेळेस सगळ्या डायरेक्शनमधून फोर्सेस बॅलन्स असतात, इक्वल अँड अपोजिट डायरेक्शनमधले फोर्सेस एकमेकांना कट डाऊन करत असतील कारण त्यांचं मॅग्नेट्यूड सेम आहे आणि डायरेक्शन कशी आहे तर अपोजिट आहे. सो ते एकमेकांना बॅलन्स करणार आणि त्यावेळेस ऑब्जेक्ट काय असणार आहे, इक्विलिब्रियममध्ये असणार आहे. नेक्स्ट आता इन अ टर्म्स ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्रीच्या टर्म्समध्ये बघा काय की when a liquid evaporate in a closed vessel, the molecules with higher kinetic energy move from the liquid surface into vapor phase. आता इथे वॉटर आहे. आता सरफेसवरचे जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत हे सरफेसवरचे वॉटर मॉलिक्युल्स इव्हॅपरेट होतील. इव्हॅपरेट होतील म्हणजे सरफेसवरचे वॉटर मॉलिक्युल्स बघा आता
have to use pen. Where is pen? Pen, 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 pen. बघा आता की जे पण सरफेसवरचे वॉटर मॉलिक्युल्स आहेत, सरफेसवरचे वॉटर मॉलिक्युल्स काय होणार आहेत, सरफेसवरचे वॉटर मॉलिक्युल्स वेपर फॉर्ममध्ये कन्वर्ट होतील. ओके, म्हणजेच सरफेसवरचे वॉटर मॉलिक्युल्स दॅट इज लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, गॅसियस स्टेटमध्ये. वेपर्स आर नथिंग बट गॅसियस स्टेट. मग आता इथे डिश दाखवली वगैरे ते सगळं त्यांनी दाखवलंय की इथे वॉटर मॉलिक्युल्स जे आहेत सरफेसवरचे, हे सरफेसवरचे जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते कशात कन्वर्ट होतात, ते वेपरायझेशनमध्ये कन्वर्ट होतात, ते गॅसियस मॉलिक्युलमध्ये इथे कन्वर्ट झालेले तुम्हाला दिसतात ते. ओके, नेक्स्ट काय होतंय बघूयात मग आता. A number of liquid molecules from a vapor phase strike back the liquid surface and are retained in a liquid phase. मग आफ्टर सम टाइम, आता थोड्या वेळानंतर काय होतं की जे पण मॉलिक्युल्स वेपर फॉर्ममध्ये गेलेत ना ते पुन्हा कशात कन्वर्ट व्हायला लागतात, लिक्विडमध्ये कन्वर्ट व्हायला लागतात. का तर हे व्हेपरचे जे मॉलिक्युल्स आहेत हे इस्कॅप होऊ शकत नाही. आपलं कंटेनर जे आहे हे कंटेनर कसं आहे, क्लोज कंटेनर आहे. क्लोज कंटेनर असल्यामुळे हे जे व्हेपरायझेशनवाले मॉलिक्युल्स आहेत, व्हेपरायझेशनवाले मॉलिक्युल्स हे ह्या क्लोज कंटेनरच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. मग जे मॉलिक्युल्स व्हेपराइज फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेत ते पुन्हा कशात कन्वर्ट व्हायला सुरुवात होते, तर लिक्विड फेजमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होते. मग आता नेमकी केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय बघा. हा एक्सपेरिमेंट तुम्ही नाही का रोज घरी सुद्धा बघता डे टू डे लाईफमध्ये. जर तुम्ही एखादी भाजी वगैरे बनवली आहेत कढईत, आता ऑब्व्हियसली सगळ्यांनी बनवली असेल, तेवढे मोठे आपण झालोय, किंवा फार भाजी नाही पण तुम्ही मॅगी जरी बनवली असेल तरी ती थोडी शिजत असताना आपण काय करतो, त्याच्यावर एक प्लेट वगैरे ठेवतो. आणि प्लेट जर ठेवली तर जे पण आपण त्या मॅगीमध्ये पाणी ॲड केलेलं असतं त्या पाण्याचं इव्हॅब्रेशन होतं, आणि इव्हॅब्रेशन झाल्यानंतर पुन्हा त्या पाण्याचं कशात कन्व्हर्जन होतं, वॉटर ड्रॉपलेट्समध्ये कन्व्हर्जन होतं. आणि ते सगळे वॉटर ड्रॉपलेट्स आपल्याला त्या प्लेटच्या पाठीमागच्या साईडला जमा झालेले दिसतात. ओके, का बरं, कारण आता त्याची कढई होती, त्या कढईवर आपण प्लेट ठेवली होती, वेपरला बाहेर जाण्यासाठी जागा नव्हती, इस्कॅप होण्यासाठी जागा नव्हती. मग त्यांचं कन्व्हर्जन पुन्हा कशामध्ये झालं, तर लिक्विड वॉटरमध्ये झालं. मग इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर एक अशी स्टेज, इट गिव्ह राईज टू अ कॉन्स्टंट वेपर प्रेशर बिकॉज ऑफ एन इक्विलिब्रियम इन विच द नंबर ऑफ मॉलिक्युल्स लिव्हिंग द लिक्विड इक्वल्स द नंबर ऑफ मॉलिक्युल्स रिटर्निंग इन टू द लिक्विड फ्रॉम वेपर फॉर्म. द सिस्टीम इज सेड टू बी इक्विलिब्रियम स्टेट. बघा, मग सुरुवातीला काय होतं, रेट ऑफ इव्हॅब्रेशन खूप जास्त असतं, इव्हॅपोरेशनचा रेट जास्त असतं. इव्हॅब्रेशनचा रेट म्हणजेच कुठला रेट, तर लिक्विडचं कन्व्हर्जन व्हेपर फॉर्ममध्ये होण्याचा रेट काय असतो, सुरुवातीला जास्त असतो. आफ्टर सम टाईम काय होतं, रेट ऑफ कंडन्सेशनसुद्धा जास्त व्हायला लागतं. रेट ऑफ कंडन्सेशन म्हणजे काय, कंडन्सेशन म्हणजे जे काही व्हेपर्स आपले गॅसियस स्टेटमध्ये गेले होते त्या व्हेपर्सपासून पुन्हा आपल्याला काय मिळतं, ते लिक्विड मॉलिक्युल मिळतात. ते मग एक टाईम असा येतो की ह्या दोघांचा रेट इक्वल होतो, आणि त्या टाईमला आपण काय म्हणतो, रिॲक्शनमध्ये काय आलेलं आहे, तर रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम आलेला आहे. का बरं, कारण रेट ऑफ इव्हॅब्रेशन आणि रेट ऑफ कंडन्सेशन आता इक्वल झालेला आहे. जर आता मी तुम्हाला म्हटलं 10 लिक्विडचे मॉलिक्यूल व्हेपर फॉर्ममध्ये कन्वर्ट झाले, तर बरोबर 10 लिक्विडचे मॉलिक्यूल व्हेपरमध्ये कन्वर्ट झाले सुरुवातीला. मग हळूहळू पण काय होणार, तसंच होणार की जे पण व्हेपर्सचे मॉलिक्युल्स आहेत ते पुन्हा कशात कन्वर्ट होणार, लिक्विडमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होणार. आणि ज्यावेळेस त्यांचा रेट इक्वल असतो, आता दोघांचा रेट इक्वल आहे, फॉर एक्झाम्पल आता एक मॉलिक्यूल आहे लिक्विडचा, एक मॉलिक्यूल लिक्विडचा व्हेपर फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला,
ॲज सून ॲज व्हेपरचा पुन्हा एक मॉलिक्यूल कशात कन्वर्ट होणार आहे, लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजेच इथं काय म्हणतो आपण, इट इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन आणि इथे इक्विलिब्रियम आलेला आहे. इक्विलिब्रियम नेहमी रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये येतो. आता व्हॉट डू यू मीन बाय रिव्हर्सिबल रिॲक्शन? रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय, ज्यांचं रिॲक्टंट टू प्रोडक्ट आणि प्रोडक्ट टू रिॲक्टंट असं कन्व्हर्जन होत असतं त्यांना आपण काय म्हणत असतो, रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणत असतो. आणि रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये काय येतो तर इक्विलिब्रियम येतो. इक्विलिब्रियमच्या वेळेस रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन आणि रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन काय असते तर सेम असते, सिमिलर असते. आता इथं काय म्हटलंय बघा की ज्यावेळेस इक्विलिब्रियम आलाय त्यावेळेस व्हेपर प्रेशर कॉन्स्टंट झालंय. का बरं व्हेपर प्रेशर कॉन्स्टंट झालंय? आता हा सिलेंडर आहे, ह्या सिलेंडरमध्ये बघा सपोज हे 5 जण व्हेपरायझेशन फॉर्ममध्ये आहेत आणि बाकी हे लिक्विडमध्ये आहेत. आता इक्विलिब्रियम आला म्हणजे काय तर लिक्विडमधून एक मॉलिक्यूल कन्वर्ट झाला व्हेपर फॉर्ममध्ये आणि लगेच व्हेपरायझेशनमधला एक मॉलिक्यूल कशात कन्वर्ट होणार, लिक्विडमध्ये. का, कारण लिक्विड टू व्हेपर आणि व्हेपर टू लिक्विड हा जो रेट आहे हा कसा आहे बाळांनो, इक्वल आहे. म्हणजे बघा मी एका मॉलिक्यूलला व्हेपराइज फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं आणि लगेच व्हेपराइजमधला एक मॉलिक्यूल पुन्हा लिक्विड स्टेटमध्ये आला तर मला ओव्हरऑल काही चेंज झालेला दिसेल का? काय वाटतं तुम्हाला? एक लिक्विडमधला मॉलिक्यूल आहे, एका लिक्विडमधल्या मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन व्हेपरायझेशनमध्ये झालं, व्हेपर्समध्ये झालं आणि व्हेपरमधला एक मॉलिक्यूल आहे तो पुन्हा लिक्विड स्टेटमध्ये आला, मग ओव्हरऑल काही चेंज होणार आहे का? बताओ जल्दी, ओवरऑल कुछ चेंज होगा क्या? आर यू गेटिंग माय पॉइंट और नॉट? येस मॅम. काय होतंय बघा आता, फॉर एक्झाम्पल मी इथे लिहिते बघा. इनिशियली इथे काही काही लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत, ओके. आणि मी म्हणते की इथे 1 2 3 4 5 6 आणि 7 मॉलिक्युल्स कशाचे आहेत तर 7 मॉलिक्युल्स व्हेपरायझेशनमध्ये कन्वर्ट झालेत. व्हेपर फॉर्ममध्ये 7 वॉटर मॉलिक्युल्स आहेत, ओके. आता काय होतंय, लिक्विडचा एक मॉलिक्यूल आहे, लिक्विडचा एका मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, व्हेपरमध्ये झालं. मग व्हेपर्सचे टोटल किती मॉलिक्यूल झाले, आधीचे 7 आणि आत्ता एक मॉलिक्यूल कन्वर्ट झाला व्हेपरमध्ये, म्हणजेच टोटल किती मॉलिक्यूल झाले, 8. पण काय होतं, एक मॉलिक्यूल जर व्हेपरमध्ये कन्वर्ट झाला रे झाला, ॲज सून ॲज व्हेपरमधला एक मॉलिक्यूल पुन्हा खाली लिक्विडमध्ये येतो, मग व्हेपरमधला एक मॉलिक्यूल पुन्हा खाली लिक्विडमध्ये आला, म्हणजेच पुन्हा व्हेपर्सचे मॉलिक्युल्स किती झाले, 7च राहिले. ओव्हरऑल काही चेंज होणार आहे का? ओव्हरऑल व्हेपर्सचे मॉलिक्यूल चेंज होतील का? नाही होणार. का बरं चेंज नाही होणार? नो चेंज इन अ व्हेपर्स मॉलिक्यूल, कारण रेट ऑफ इव्हॅब्रेशन, लिक्विडचा रेट आणि कंडन्सेशनचा रेट, रेट ऑफ कंडन्सेशन हे दोन्ही काय झालेले आहेत आता, सेम झालेले आहेत. इव्हॅब्रेशनचा रेट आणि कंडन्सेशनचा रेट इक्वल झाला आहे. एक मॉलिक्यूल जर व्हेपराइज होत असेल तर तुरंत लगेच व्हेपर फॉर्ममधला एक मॉलिक्यूल पुन्हा लिक्विड स्टेटमध्ये येतोय, मग ओव्हरऑल आपल्याला काहीच चेंज झालेलं दिसत नाही आणि ह्याला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम स्टेट. कळालंय आता? गॉट इट? लेट मी नो. येस मॅम. म्हणजे आता तुम्ही सपोज आपण नाही का, तुम्ही एखाद्याला मारलं, लहान भाऊ भावाला, तो पण पटकन तुम्हाला मारतो. सो इट इज अ म्हणजे एक तुरंत रिव्हर्सिबल रिॲक्शन. पण घरच्यांनी आपल्याला मारलं तर आपण घरच्यांना मारू शकतो का? नाही मारू शकत. सो दॅट इज अ इरिव्हर्सिबल रिॲक्शन. ती फक्त वन डायरेक्शनल रिॲक्शन आहे. पण इथं काय होतंय की लिक्विडचं कन्व्हर्जन व्हेपरमध्ये होतंय, ॲज सून ॲज व्हेपरचं कन्व्हर्जन पण लिक्विडमध्ये होतंय. इनिशियली हा जो रेट असतो लिक्विडचं कन्व्हर्जन व्हेपरमध्ये होण्याचा रेट इनिशियली जास्त असतो. आफ्टर दॅट व्हेपर्सचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होण्याचा हा रेट जास्त असतो. बट एक टाईम येतो ज्यावेळेस लिक्विडचं कन्व्हर्जन व्हेपरमध्ये होतंय आणि व्हेपरचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतंय, हे दोन्ही रेट एकमेकांच्या इक्वल असतात. मग त्यावेळेस काय होतं, व्हेपर प्रेशर कॉन्स्टंट राहतं आणि आपण काय म्हणतो, सिस्टीममध्ये काय आलेलं आहे आता, इक्विलिब्रियम आलेला आहे, ओके. सो बघूयात नेक्स्ट.
द मिक्सचर ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट्स इन अ इक्विलिब्रियम स्टेट आर कॉल्ड ॲज अ इक्विलिब्रियम मिक्सचर. ओके, बघा इथं सांगितलंय नंबर ऑफ मॉलिक्युल्स लिव्हिंग द लिक्विड जे मॉलिक्यूल लिक्विडला लिव्ह करतात ते म्हणजे लिक्विडमधून ते कन्वर्ट होतात ते व्हेपरमध्ये इक्वल्स द नंबर ऑफ मॉलिक्युल्स रिटर्निंग टू लिक्विड. पुन्हा व्हेपर फॉर्ममधून जे लिक्विडमध्ये कन्वर्ट होतात ते मॉलिक्युल्स आणि जे मॉलिक्युल्स लिक्विडमधून व्हेपर्समध्ये कन्वर्ट होतात हा नंबर कसा आहे, इक्वल आहे. सो आपण काय म्हणतो, द सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम स्टेट. ओके, नेक्स्ट आहे बघा, दाखवलंय त्यांनी R1 लिक्विडचं कन्व्हर्जन व्हेपर फॉर्ममध्ये होतंय, R2 व्हेपरचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतंय. R1 इज इक्वल टू R2 ॲट इक्विलिब्रियम. ओके, इक्विलिब्रियम कॅन बी अचिव्ड इन अ बोथ फिजिकल अँड केमिकल प्रोसेस. मग यू ऑल नो किती टाईप्सच्या प्रोसेस असतात, 2 टाईप्सच्या प्रोसेस असतात. एक असते फिजिकल प्रोसेस आणि दुसरी असते केमिकल प्रोसेस. फिजिकल प्रोसेसमध्ये काय होत असतं तर फक्त लुक, ॲपिअरन्स, मॅटरची स्टेट काय होत राहते, चेंज होत राहते. आणि केमिकल प्रोसेसमध्ये काय होतं तर पूर्ण कंपाऊंड काय होतं, चेंज होतो किंवा न्यू कंपाऊंड इथे फॉर्म होत असतो. न्यू कंपाऊंड इकडे फॉर्म होतात केमिकल चेंजेसमध्ये, केमिकल प्रोसेसमध्ये. फिजिकल प्रोसेसमध्ये काय होतं, फक्त त्या मॅटरची स्टेट बदलते, लिक्विड टू गॅसियस, गॅस टू लिक्विड. बाकी त्याचा फॉर्म्युला वगैरे चेंज होत नाही. मग चला बघूयात आता पुढे. Equilibrium is shown by this half arrow. The double half-headed arrow indicate the process in both direction are going on simultaneously. रिॲक्शन दोन्ही डायरेक्शनमध्ये जातीये हे सांगतंय हा डबल इक्विलिब्रियमचा ॲरो. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन्स आर पॉसिबल इन अ नेचर ॲज वेल ॲज इन अ लॅबोरेटरी. व्हेरी फास्ट रिॲक्शन और इन्स्टंटेनियस रिॲक्शन, स्लो रिॲक्शन्स और मॉडरेट रिॲक्शन्स, व्हेरी स्लो रिॲक्शन्स, ऑल ऑफ द अबव. बघा आता लॅबमध्ये एकदम फास्ट रिॲक्शन ज्या होतात म्हणजे फास्ट रिॲक्शन्स ज्या असतात दे आर व्हेरी रिॲक्टिव्ह इच अदर्स. ते खूप जास्त रिॲक्टिव्ह असतात एकमेकांशी. सो फास्ट रिॲक्शन्स आपण लॅबमध्ये करत नाही. लॅबमध्ये आपण स्लो रिॲक्शन्स किंवा मॉडरेट रिॲक्शन्स परफॉर्म करत असतो. आता इंट्रोडक्शन टू इक्विलिब्रियम पार्ट 2. इक्विलिब्रियम इज ॲप्लिकेबल टू मेनी बायोलॉजिकल अँड नॉन बायोलॉजिकल प्रोसेस. आता हे आपलं एवढं कामाचं नाही आहे. हां, नेक्स्ट आहे व्हॉट इज डायनॅमिक इक्विलिब्रियम. ज्या स्लाईड्सवर मी काही लिहिलं नसेल त्या स्लाईड्स तुम्ही म्हणजे काही नाही करायचं आहे त्या स्लाईड्सचं. डायनॅमिक इक्विलिब्रियम बघा काय, व्हेन द रिॲक्टंट्स in a closed vessel at a particular temperature reacts to give product, the concentration of the reactants keeps on decreasing with increase in a time and remains constant after some time. You all know that आपण केमिकल कायनेटिक्स स्टार्ट केलंय. जसं जसं टाईम पुढे पुढे जाणार आहे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कसं कसं होणार आहे, डिक्रीज होणार आहे. तेच सांगितलंय. ज्यावेळेस रिॲक्टंट्स एका क्लोज व्हेसलमध्ये असतात एका पर्टिक्युलर टेम्परेचरला काय होतं तर रिॲक्ट टू गिव्ह प्रोडक्ट, ते काय करतात प्रोडक्ट देतात. त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट कीप्स ऑन डिक्रीजिंग. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट काय होतंय डिक्रीज होत जाते जसं जसं टाईम पुढे पुढे जातोय. टाईम जसा जसा इन्क्रीज होतोय आणि एका पर्टिक्युलर टाईम नंतर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं तर कॉन्स्टंट होतं. Product concentrations keeps on increasing with time and remains constant after some time. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होत जातं, वाढत जातं. प्रोडक्ट इनिशियली 0मध्ये असतो, हळूहळू त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाणार. ओके, मग डायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय तर व्हॉट इज डायनॅमिक इक्विलिब्रियम बघा, कॉन्सन्ट्रेशन व्हर्सेस टाईम. हळूहळू प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललंय, हळूहळू रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत चाललेला आहे. तो जो वरचा ग्राफ आहे तो रिॲक्टंटचा आहे. हा खालून ओरिजिनपासून सुरू झालेला ग्राफ हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्टचा आहे. ओके, आता आफ्टर सम टाईम ॲट अ पर्टिक्युलर After some time at a particular temperature,
there is no change in the concentration of reactant and products. This stage of the reversible system is known as dynamic equilibrium. बघा एका टाइम नंतर काय होतं, सिस्टीममध्ये इक्विलिब्रियम आल्यावर सिस्टीमचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होत नाही, कॉन्सन्ट्रेशन बिकम्स कॉन्स्टंट. म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन ह्या दोघांच्या व्हॅल्यूज काय होऊन जातात, तर कॉन्स्टंट होऊन जातात. मग त्या व्हॅल्यूज मे बी इक्वल असू शकतात किंवा मे नॉट बी इक्वल सुद्धा असू शकतात. पण व्हॉट इज द मेन इम्पॉर्टंट वर्ड फॉर अस, की इम्पॉर्टंट वर्ड कुठला आहे, की देअर इज अ नो चेंज इन अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. ज्यावेळेस इक्विलिब्रियम येतो, इक्विलिब्रियम आल्यानंतर म्हणजे आता तुम्ही साधं लॉजिक लावायचं आहे. आता तुम्ही एक बकेट घेतलेली आहे, सकाळी आंघोळ करताना आपण पाणी भरत असतो, बरोबर आहे. आता बकेटला नळातून जेवढं पाणी पडतंय ना, तुम्ही सुरुवातीला एक बकेट घेतली, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं, तुमची हाफ बकेट फिल झालेली आहे. आता तुम्ही त्या बकेटला खालून एक होल केलं. किती आकाराचं होल केलं, तर जेवढं नळातून पाणी पडतंय तेवढ्याच आकाराचं जर होल केलं, तर वरतून नळातून पाणी पडतंय, पण तेवढंच पाणी त्या होलमधून निघून जातंय. तुम्हाला वॉटरची लेव्हल इन्क्रीज किंवा डिक्रीज झालेली दिसेल का? काय वाटतं? बघा काय केलंय तुम्ही, बकेटला नळाच्या आकाराचाच होल केलेला आहे. जेवढं पाणी त्या नळातून खाली बकेटमध्ये पडतंय तेवढंच पाणी त्या नळाच्या त्या होलमधून निघून जाणार आहे. मग बकेटमधलं पाणी तुम्हाला वाढलेलं किंवा कमी झालेलं दिसणार आहे का? बताओ जल्दी. नाही. नाही होणार, नाही होणार. करेक्ट. बघा आता मग आता मेन की इक्विलिब्रियमच्या टू कंडिशन्स कुठल्या कुठल्या असतात, तर ज्यावेळेस इक्विलिब्रियम येतो त्यावेळेस कुठल्या टू कंडिशन्स महत्त्वाच्या असतात. एक तर रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन, ही एक कंडिशन असते. आणि देअर इज नो चेंज in concentration there is no change in a concentration of reactant or product after equilibrium. Reactant or product after equilibrium म्हणजे ज्यावेळेस इक्विलिब्रियम येतो, आता फॉर एक्झाम्पल मी इथं रिॲक्शन घेतली आहे ए टू बी. ओके, आत्ता टाईम इज इक्वल टू 0 आहे. एचं कॉन्सन्ट्रेशन 10 मोलर आहे. ज्यावेळेस टाईम इज इक्वल टू 0 आहे त्यावेळेस माझ्याकडं फक्त रिॲक्टंट आहे आणि प्रोडक्टची अमाऊंट कमी आहे, म्हणजेच ती 0 आहे, कारण आत्ताशी रिॲक्टंट घेतला आहे मी. आता 1 मिनिटाला काय झालं, एचं कॉन्सन्ट्रेशन झालंय 9 मोलर आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन झालंय 1 मोलर. ॲट टाइम टी इज इक्वल टू 2 एचं कॉन्सन्ट्रेशन झालंय 8 मोलर आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन झालंय आता 2 मोलर. ॲट अ टाइम 3 वेळेस इथं झालंय 7 मोलर आणि इकडं झालंय 3 मोलर. टाइम इज इक्वल टू 4ला इकडं झालंय 6 मोलर आणि इकडं झालंय 4 मोलर. ठीक आहे. आता जसं तुम्हाला टाइम इज इक्वल टू 4 मिनिट आला, आपलं एक्सपेक्टेशन होतं की आता ह्या 6 मोलरमधून 1 मोलर बी मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. ओके, म्हणजेच आपण इथं काय लिहिणार मग 5 मोलर आणि इकडे पण काय होणार आहे 5 मोलर. पण आता इथे ज्यावेळेस आपण टी इज इक्वल टू 4 मिनिट म्हणतोय, 4थ्या मिनिटाला रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम आलेला आहे. रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम आला म्हणजे काय होणार आहे बघा. आता 4थ्या मिनिटाला रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम आला म्हणजे एचं कन्व्हर्जन बी मध्ये आणि ॲज सून ॲज बीचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, ए मध्ये. म्हणजे बघा 6 मोलरपैकी 1 मोलर इकडे कन्वर्ट झाला तर आपल्याला बी दिसणार आहे 5 मोलर आणि आपल्याला ए दिसणार आहे 5 मोलर. दोघं 5 मोलर दिसतील. पण आता इक्विलिब्रियम आल्यामुळे
बीचं पण कन्व्हर्जन लगेच कशामध्ये होणार आहे, ए मध्ये होणार आहे. मग ह्याच्यातून 1 मोलर इकडं ट्रान्सफर झाला होता, पण ॲज सून ॲज ह्याच्यातला पुन्हा 1 मोलर कुठे ट्रान्सफर झाला, ए मध्ये ट्रान्सफर झाला. मग ओव्हरऑल मला काही चेंज दिसणार का, तर ओव्हरऑल मला काहीच चेंज दिसणार नाही. मला इथे 6 मोलर दिसेल, इकडे पण 4 मोलर दिसेल. आता ह्या 6 मोलरमधून पुन्हा 1 मोलर इकडे ट्रान्सफर होईल, म्हणजे पुन्हा इथं 5 मोलर येईल, इकडे पण 5 मोलर येईल. असं मी एक्सपेक्टेड आहे, असं यायला हवं. पण रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रियम आल्यामुळं बीचं कन्व्हर्जन पुन्हा कशामध्ये झालं, ए मध्ये झालं. मग हा इथं जे 5 मोलर आलं होतं त्या 5 मोलरपैकी पुन्हा 1 मोलर इकडं कन्व्हर्ट झालं. मग इकडं जे 5 मोलर होतं त्या 5 मोलरमध्ये 1 मोलरची ॲडिशन झाली, पुन्हा आपल्याला काय दिसलं, 6 मोलर. आणि इकडं जे 5 मोलर आलं होतं त्या 5 मोलरमधून 1 मोलर मायनस झालं, पुन्हा काय आलं, 4 मोलर. मग 5वा मिनिट झाला, 6वा मिनिट झाला, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन चेंज होतानाच दिसत नाहीये. कॉन्सन्ट्रेशन्स बिकम्स कॉन्स्टंट. मग ह्यावेळेस आपण काय म्हणतो, 4थ्या मिनिटानंतर रिॲक्शनमध्ये काय आलेलं आहे, 4थ्या मिनिटानंतर रिॲक्शनमध्ये आलेला आहे इक्विलिब्रियम. रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन, एचं कन्व्हर्जन बी मध्ये होण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ बीचं कन्व्हर्जन ए मध्ये होण्यासाठी लागतो. ॲज सून ॲज ए बी मध्ये कन्वर्ट झाला रे झाला, तुरंत बी सुद्धा कशात कन्वर्ट होतोय, ए मध्ये कन्वर्ट होतोय. सो ओव्हरऑल आपल्याला ए ची व्हॅल्यू पण वाढलेली दिसत नाही, बी ची व्हॅल्यू पण वाढलेली दिसत नाही. इनिशियली ए काय होतोय, रिॲक्टंट आहे, सो इनिशियली तो डिक्रीज होणार. बी काय आहे, प्रोडक्ट आहे, सो तो हळूहळू काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. बट एक असा पर्टिक्युलर टाइम येतो किंवा रिॲक्शन मेकमध्ये एक अशी पर्टिक्युलर सिच्युएशन येते की त्या सिच्युएशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन्स बिकम्स कॉन्स्टंट. कॉन्सन्ट्रेशन काय होऊन जातात, कॉन्सन्ट्रेशन्स बिकम्स कॉन्स्टंट. कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट होऊन जातात. आणि ती जी स्टेज असते त्या स्टेजला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम स्टेज ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनमध्ये काय आलेलं आहे, इक्विलिब्रियम आलेला आहे. कळाली आहे ही कन्सेप्ट? लेट मी नो. येस मॅम. ओके, ठीक आहे. हे सिम्पल आहे. 1 मोल कन्वर्ट होतोय बी मध्ये, तुरंत बीचा लगेच 1 मोल ए मध्ये कन्वर्ट होतोय. सो ना आपल्याला ए ची अमाऊंट वाढलेली दिसतीये, ना आपल्याला बी ची अमाऊंट वाढलेली दिसतीये. सो इट इज ऑल अबाउट इक्विलिब्रियम. based on the extent to which the reaction proceeds to reach the state of chemical equilibrium, it can be classified into groups, 3 groups. आता इथे बघा, जो ग्राफ दाखवलाय, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू कमी होणार आहे ज्यावेळेस इथली ही जी लाईन आहे ही लाईन व्यवस्थित बघा. आफ्टर दिस पॉइंट, ह्या पॉइंट नंतर काय होतंय, त्या पॉइंट नंतर मी रफ करून टाकते, पुन्हा म्हटलंच तर हायलाईट करते. हां, ह्या पॉइंट नंतर काय होणार आहे, तर कॉन्सन्ट्रेशन्स कॉन्स्टंट झालेत. बघा, कॉन्सन्ट्रेशन वाढत नाही आहेत, कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यूज कॉन्स्टंट झालेल्या आहेत. मग तो जो पॉइंट आहे ह्या पॉइंटला आपण काय म्हणणार, इक्विलिब्रियम स्टेज. आता कॉन्सन्ट्रेशन्स वाढत नाही आहेत आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज पण नाही होते, जरी टाईम पुढे जातोय तरी पण. ह्याला आपण काय म्हणतो, मग इक्विलिब्रियम स्टेज म्हणतो. हे ग्राफ्स इम्पॉर्टंट आहेत. Observation from graph, reactant concentration is very high at equilibrium and product concentration is very low at equilibrium. The reaction in which small amount of product are formed and most of the reactants remain unchanged at equilibrium state. आता इथे काय होतंय बघा, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन भरपूर हाय आहे आणि रिॲक्टंट ऑलमोस्ट कमी झालेला आहे. सो प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी हाय ॲट इक्विलिब्रियम, रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी लो. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी आहे ॲट इक्विलिब्रियम. इट मीन्स रिॲक्शन काय होणार आहे, कम्प्लिशनला जाणार आहे. द रिॲक्शन दॅट प्रोसीड्स नियरली टू completion of the reactants or with negligible concentration of reactants are left at a equilibrium state. बघा, आता ग्राफ नीट ऑब्झर्व करायचे आहेत, लगेच समजेल तुम्हाला. इथे काय दिसतंय, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त दिसतंय. म्हणजेच आपली जर रिॲक्शन अशी असेल,
इक्विलिब्रियम वाली रिॲक्शन आहे. इक्विलिब्रियम रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये होते. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी आहे. म्हणजेच मॅक्झिमम रिॲक्टंट कशात कन्वर्ट होतोय? प्रोडक्टमध्ये. पण प्रोडक्ट सगळंच म्हणजे प्रोडक्ट पासून रिॲक्टंट कसा बनणार आहे? खूप कमी बनणार आहे. म्हणजेच आपली रिॲक्शन ही प्रोडक्टच्या साईडला जास्त आहे. का बरं? कारण मॅक्झिमम अमाऊंट कशामध्ये कन्वर्ट होतंय? तर प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतंय. पण प्रोडक्टमधून कन्वर्ट होणारा रिॲक्टंट कसा आहे? कमी आहे. कारण इक्विलिब्रियम नंतर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन फारच कमी आहे. म्हणजे इक्विलिब्रियम जरी आलाय तरी रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढत नाहीये. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमीच आहे. मग प्रोडक्ट जो बनतोय तो सगळ्याच्या सगळा किंवा त्या पर्स्पेक्टिव्हमध्ये तेवढ्या अमाऊंटमध्ये रिॲक्टंटमध्ये कन्वर्ट होत नाहीये. आणि आता इथे बघा, ज्यावेळेस ग्राफ असा क्लोज असतो, रिॲक्टंट देअर इज अ मेजरेबल कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन्स. दोघांचे पण कॉन्सन्ट्रेशन्स काय असतात? कॉन्स्टंट असतात. ओके, ऑलमोस्ट इक्वल असतात दोघांचे पण कॉन्सन्ट्रेशन्स. द एक्सटेंट ऑफ रिॲक्शन व्हॅरीज विथ टेम्परेचर, कॉन्सन्ट्रेशन अँड प्रेशर. टेम्परेचरचा, कॉन्सन्ट्रेशनचा आणि प्रेशरचा ह्या सगळ्याचा फरक कशावर पडत असतो? तर इक्विलिब्रियमवर पडत असतो. Equilibrium, introduction to equilibrium, part 3. Can equilibrium be applied for ionic reactants, that is equilibrium involving ions? तर yes, मी म्हटलं आपल्याला आयोनिक इक्विलिब्रिया शिकायचा आहे. आयोनिक आयन्ससाठी सुद्धा इक्विलिब्रियम ॲप्लिकेबल आहे. व्हॉट आर द मोस्ट फॅमिलियर एक्झाम्पल्स ऑफ फिजिकल प्रोसेस इन्व्हॉल्विंग इक्विलिब्रियम? अशा कुठल्या फिजिकल प्रोसेस आहेत ज्या फिजिकल प्रोसेसमध्ये आपल्याला इक्विलिब्रियम दिसतो? फेस ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस. ओके, कुठल्या आहेत? तर फेस ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस. तुम्ही मला एखादं फिजिकल इक्विलिब्रियमचं किंवा फिजिकल इक्विलिब्रियम जरी नाही म्हटलं तरी चालेल, एखादं ह्याचं एक्झाम्पल देऊ शकता का की जिथे तुम्हाला फिजिकल चेंज झालेला दिसतोय? फिजिकल चेंज होणं म्हणजे काय? तर फक्त मॅटरची स्टेट बदलणं. किती स्टेट असतात मॅटरच्या? Ice convert into liquid. येस, करेक्ट, व्हेरी गुड. आईस कन्व्हर्टेड इंटू लिक्विड वॉटर. ह्याला आपण काय म्हणणार आहे? फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. त्या वॉटरचा फॉर्म्युला चेंज झाला का? नो नो, दोन्हीकडे वॉटरचा फॉर्म्युला इज H2O. बट काय स्टेट चेंज झाली आहे? फक्त स्टेट चेंज झाली आहे. अँड इट इज नोन ॲज फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. मग फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये सुद्धा काय येतो? तर इक्विलिब्रियम येतो. बघूयात मग. What do you mean by phase transformation? It is simplest way to change state of matter, that is solid to liquid, liquid to gas and solid to vapor. What are the three states of matter changes we observe in our daily life? मग डेली लाईफमध्ये सॉलिड टू लिक्विड इक्विलिब्रियम असू शकतो, सॉलिड टू व्हेपर और सॉलिड टू गॅस म्हणू शकतो, किंवा लिक्विड टू गॅस. असे हे 3 इक्विलिब्रियम आहेत. हे 3ही इक्विलिब्रियम कशाचे आहेत? तर फेस ट्रान्सफॉर्मेशनचे. फेस ट्रान्सफॉर्मेशन. फेस ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? तर फिजिकल चेंजेसचे इक्विलिब्रियम. ओके, फिजिकल चेंजेसचे इक्विलिब्रियम. बघा, सॉलिड टू लिक्विड इक्विलिब्रियम. एक्झाम्पल दिलंय सॉलिड आईस टू लिक्विड वॉटर इक्विलिब्रियम. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण माउंटन्समध्ये जातो तिथे बघा बर्फ सुद्धा असतो आणि कधी कधी थोडं थोडं वॉटर पण असतं. म्हणजेच त्या स्टेजला काय असणार आहे? तर इक्विलिब्रियम आहे सॉलिड आईसमध्ये आणि लिक्विड वॉटरमध्ये. व्हॉट डज दिस फिगर इम्प्रेस अपॉन? वॉटर पण आहे आणि आईस क्यूब पण दिसतात आहे तुम्हाला आणि क्लोज कंटेनर आहे. सो इट इज शोईंग दॅट सॉलिड इज इन इक्विलिब्रियम विथ लिक्विड. सॉलिड आईस कुणासोबत इक्विलिब्रियममध्ये आहे? तर लिक्विड सोबत. ओके, आता बघा नेक्स्ट काय सांगितलंय? आईस अँड वॉटर केप्ट परफेक्ट इन अ. एक मिनिट.
ice and water kept in a perfectly insulated thermos flask at 273 Kelvin. 273 केल्विन म्हणजेच 0 डिग्री सेल्सिअसला आपण काय केलंय, आईस अँड वॉटर काय केलेलं आहे तर एका थर्मासमध्ये ठेवलेलं आहे आणि इन्सुलेटेड आहे. आपल्याला माहिती आहे की 273 केल्विन म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस. मग 0 डिग्री सेल्सिअसला 0 डिग्रीला काय व्हायला पाहिजे, 0 डिग्रीच्या बिलो जर आपण गेलो -1 -2 तर काय होणार आहे, लिक्विड वॉटरचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये होईल. आणि 0 डिग्रीच्या जर आपण अबव गेलो म्हणजे 10 डिग्री सेल्सिअस किंवा मग 20 डिग्री सेल्सिअस अबव जर आपण गेलो तर काय होतं, तर अबव जर आपण गेलो तर त्या सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, लिक्विडमध्ये होणार आहे. बट ॲट एक्झॅक्टली 273 केल्विन ॲट एक्झॅक्टली 0 डिग्री सेल्सिअस दोघं पण काय असणार आहेत, सॉलिड अँड लिक्विड स्टेट आर इन अ इक्विलिब्रियम. सो ह्याला आपण काय म्हणत असतो, इक्विलिब्रियम कंडिशन्स. इक्विलिब्रियम इज डिपेंड ऑन अ टेम्परेचर अँड प्रेशर कंडिशन. मग सॉलिड, आईस आणि वॉटर ह्यांच्यामधला इक्विलिब्रियम कुठल्या टेम्परेचरला असतो तर 273 केल्विनला. म्हणजे इमॅजिन करा तुम्ही तो जो बर्फ आहे तो जर बाहेर काढला, रूम टेम्परेचरला ठेवला तर तो लगेच कशामध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होईल, लिक्विड वॉटरमध्ये. आणि लिक्विड वॉटर जर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवलं म्हणजे 0 डिग्रीच्या बिलो जर तिथे जर तुम्ही ठेवलं तर काय होणार आहे, लिक्विड वॉटर कन्वर्ट होणार आहे कशामध्ये, सॉलिडमध्ये. बट ज्यावेळेस तुम्ही एक्झॅक्टली 0 डिग्री सेल्सिअसला ठेवताय त्यावेळेस सॉलिडचा पार्ट आणि लिक्विडचा पार्ट हे कशामध्ये असतात तर इक्विलिब्रियममध्ये असतात. ओके. The following observations can be made from the above equilibrium. Masses of ice and water do not change with time. त्यांचं mass change होत नाही. Temperature remains constant. Equilibrium is not static. Equilibrium disturb होत नाही. And intense activity is noticed at the boundary between ice and water. Molecules from a liquid water collide against ice and adhere to it, and some water molecules from ice at the same time passes into the liquid phase, indicating the dynamic equilibrium. बघा इथे काय सांगितलंय, व्हेरी इम्पॉर्टंट, की लिक्विड वॉटरचे काही लिक्विड वॉटर जे आहे, हे लिक्विड वॉटर जे आहे ह्या लिक्विड वॉटरचे काही मॉलिक्युल्स कोलाइड होतात ते अगेन्स्ट आईसच्या अगेन्स्ट ते कोलाइड होतात ते. मग हे मॉलिक्युल जर एकमेकांवर कोलाइड झाले तर 273 डिग्री सेल्सिअसला ह्या लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, आईसमध्ये होणार आहे. बट एक्झॅक्टली सेम टाइम, बट ॲट द सेम टाइम काय होतंय, आईसमधले काही वॉटर मॉलिक्युल्स आहेत, आईसमधले काही वॉटर मॉलिक्युल्स आहेत जे कशामध्ये कन्वर्ट होतात ते, लिक्विड फेजमध्ये कन्वर्ट होतात ते. अँड काय इंडिकेट करतात ते तर डायनॅमिक इक्विलिब्रियम. म्हणजेच ह्या लिक्विड स्टेटमधून काही वॉटर मॉलिक्युल्स आईसमध्ये कन्वर्ट होतात ते, आणि आईसमधले काही वॉटर मॉलिक्युल्स कशामध्ये कन्वर्ट होतात ते, लिक्विडमध्ये कन्वर्ट होतात ते. सो ओव्हरऑल आपल्याला तिथे काहीच चेंज दिसत नाही. अँड सो वी कॅन से दॅट इक्विलिब्रियम आलेला आहे किंवा ती इक्विलिब्रियमची कंडिशन आहे. ओके, गॉट इट? कळालंय सगळ्यांना? आर यू विथ मी? तुम्हाला एखादी डिफिकल्टी आहे, काही अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम आहे? No, ma'am. ओके, सो बघूयात आता नेक्स्ट. देअर इज नो चेंज. ओके, ठीक आहे. दिस फिगर इज विच टाइप ऑफ इक्विलिब्रियम? तो डायनॅमिक इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम हा वन डायरेक्शनल असतो का? नाही, बाय डायरेक्शनल, बोथ डायरेक्शनल असतो. आता नेक्स्ट आहे लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम. आता लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम, लिक्विडचं कन्व्हर्जन व्हेपर्समध्ये होणार आहे. लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम कॅन बेटर अंडरस्टूड बाय अ ट्रान्सपरंट बॉक्स. हे काय आपल्यासाठी गरजेचं नाही आहे. बघा आता इथे लिक्विड आहे, ह्या लिक्विडचं कन्व्हर्जन हळूहळू व्हेपर्समध्ये होणार आहे, जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगलाच एक्सप्लेन केलंय. आणि व्हेपर फॉर्मचं कन्व्हर्जन पुन्हा हळूहळू लिक्विडमध्ये होणार आहे. आता इथे बघा त्यांनी दाखवलंय, खूप छान दाखवलंय हे,
फक्त ॲनिमेटेड असलं असतं तर अजून भारी वाटलं असतं. हा जो लिक्विड आहे ह्या लिक्विडचं कन्व्हर्जन एका व्हेपर फॉर्ममध्ये होतं आहे. तुरंत एका व्हेपरचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे? लिक्विडमध्ये होतं आहे. पुन्हा लिक्विडचं कन्व्हर्जन व्हेपरमध्ये होतं आहे आणि व्हेपरचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं आहे. म्हणजेच जेवढे मॉलिक्युल्स लिक्विड टू व्हेपर जातात ते तेवढेच मॉलिक्युल्स व्हेपर टू लिक्विड येतात ते आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल आपल्याला काहीच चेंज झालेलं दिसत नाही अँड इट इज नोन ॲज अ लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम. ओके. आता इथे त्यांनी मर्क्युरीचं एक्झाम्पल दिलंय पण आपल्या ह्याच्यामध्ये वॉटर व्हेपरचंच एक्झाम्पल दिलेलं आहे दॅट यू कॅन रीड फ्रॉम युअर बुक. Rate of evaporation is equal to rate of condensation at equilibrium. The process exerted by water molecules at a given temperature remains constant. Okay. इव्हॅब्रेशनचा रेट आणि कंडेन्सेशनचा रेट इक्वल असणार आहे ज्यावेळेस इक्विलिब्रियम येतो त्यावेळेस. बघा एक्झॅक्टली 100°C यू ऑल नो वॉटर 100°C गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट होतं. ज्यावेळेस आपण 100°C पेक्षा जास्त टेम्परेचर देऊ त्यावेळेस काय होणार आहे? सगळे वॉटर मॉलिक्युल्स गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट होणार आहे. ज्यावेळेस आपण 100°C पेक्षा कमी जर टेम्परेचर असेल तर त्यावेळेस वॉटर मॉलिक्युल्स रिमेन्स इन अ लिक्विड स्टेट. ओके. पण ज्यावेळेस आपण एक्झॅक्टली काय करतोय 100°C ठेवतोय त्यावेळेस काय होतंय? वॉटर अँड व्हेपर फॉर्म एकमेकांच्या इक्विलिब्रियममध्ये असणार. नो नीड हे आपल्याला ह्याची गरज नाही आहे सध्या आणि हा चॅप्टर तसं CETला खूप पण क्वेश्चन्स येत नाहीत ह्या चॅप्टरवरचे. नेक्स्ट आहे लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम. वी विल टेक दिस वन अँड देन वी विल स्टॉप. लिक्विड व्हेपर म्हणजे काय बघा. आत्ताच आपण लिक्विड व्हेपर बघितलंय. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे गॅस इक्विलिब्रियम. आता गॅस इक्विलिब्रियम कुणामध्ये असणार आहे तर सॉलिड टू गॅसमध्ये. सॉलिडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये जे होतं त्याला आपण काय म्हणणार आहोत? सॉलिड टू गॅस इक्विलिब्रियम. तुमच्या बुकमध्ये हे एक्झाम्पल दिलंय बघा. मी इथं स्टार मार्क करते. यू हॅव टू डू दिस. बघा आता काय केलंय खूप सुंदर दाखवलंय इथे नाही का. इथे पूर्ण पर्पल कलर व्हायलेट कलरचे आयोडीनचे क्रिस्टल्स आहेत. आयोडीनचे जे क्रिस्टल्स आहेत ना ते कुठल्या कलरचे असतात? व्हायलेट कलरचे असतात. आणि इनिशियली काय होतं की मग हे जे सॉलिड आहे हे कंटेनर बघताय तुम्ही ते क्लोज कंटेनर आहे. मग हा सॉलिड हळूहळू इव्हॅब्रेट व्हायला लागतो. म्हणजेच व्हायलेट कलरचा जो क्रिस्टल आहे तो व्हेपराइज फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो आणि इथे ग्लासवर सगळे असे व्हायलेट कलरचे व्हेपर्स जमा झालेले दिसतात. ती जी ग्लास आहे ती पूर्ण अशी व्हायलेट कलरची दिसते. ओके. मग हळूहळू काय होतं पुन्हा सुरुवातीला खूप व्हायलेट कलरची इंटेन्सिटी वाढते कारण जे पण सॉलिड आहे ते सगळे कशामध्ये कन्वर्ट व्हायला लागलेत? व्हेपर गॅसमध्ये कन्वर्ट व्हायला लागलेत. मग हळूहळू आता हे जे गॅसवाले आहेत व्हेपर फॉर्म आहे हा कशात कन्वर्ट व्हायला लागला? पुन्हा सॉलिडमध्ये. मग एक पॉईंट असा येतो की ही जी पर्पल कलरची इंटेन्सिटी आहे ही इन्क्रीज होत नाही. का तर हे दोघं एकमेकांच्या इक्विलिब्रियममध्ये आलेले आहेत. आयोडीन सॉलिड अँड आयोडीन व्हेपर्स काय आलेत तर इक्विलिब्रियममध्ये आलेले आहेत. ओके. बघा सॉलिड टू व्हेपर इक्विलिब्रियम. पर्पल और व्हायलेट I2 व्हेपर. आयोडीन सॉलिड टू आयोडीन व्हेपर. आता आयोडीन चं कन्व्हर्जन व्हेपरचं कन्व्हर्जन बघा सॉलिडमध्ये होतंय. इथे असे सगळे क्रिस्टल्स तयार व्हायला लागलेले आहेत. ठीक आहे. हे असे जे बारीक बारीक डॉट दिसतात हे बारीक डॉट्स इज नथिंग बट ते काय आहेत तर क्रिस्टल्स आहेत. ओ व्हॉट इज दिस? क्या हो गया? बट जो भी है बहुत अच्छा दिख रहा है.
नेक्स्ट पर्पल और व्हायलेट I2 वेपर. आता कशात कन्वर्जन झालंय बघा, क्रिस्टल्समध्ये असं सॉलिड फॉर्म दिसतोय, पर्पल और व्हायलेट I2 वेपर. व्हॉट डू यू ऑब्झर्व? आयोडीन सॉलिड चेंजेस टू वेपर ऑन अ स्लाइट वॉर्मिंग. थोडं त्यांना हीट केलं तर सॉलिड आयोडीन कशात कन्वर्ट झालं तर वेपर फॉर्ममध्ये. और ऑन अ स्टँडिंग, ज्यांना तसं स्टँड केलं तरी पण आयोडीनचे वेपर्स कशात कन्वर्ट होतात ते तर आयोडीन सॉलिड कशात कन्वर्ट होतोय वेपर फॉर्ममध्ये. आयोडीन वेपर्स आर व्हायलेट और पर कलर. In a closed container, iodine vapors condense back to solid iodine after sufficient vapor develops, इंडिकेटिंग रिव्हर्स रिॲक्शन. बघा किती इम्पॉर्टंट लाईन आहे ही, की क्लोज व्हेसल असल्यामुळे आयोडीनचे जे काही वेपर्स आहेत ते काय होतात, ते परत कंडेन्स बॅक होतात ते सॉलिड आयोडीनमध्ये आफ्टर सफिशियंट व्हेपर प्रेशर डेव्हलप. म्हणजे आफ्टर सम टाईम ते जे वेपर्स आहेत ते कंडेन्स बॅक होणार आहेत आणि रिॲक्शन कशी असणार आहे, रिव्हर्स रिॲक्शन असणार आहे. ओके. Iodine solid and iodine vapor after some time attain equilibrium as a rate of forward reaction becomes equal to rate of backward reaction. Okay. At equilibrium कलर इंटेन्सिटी रिमेन्स सेम. का बरं? कारण आता इक्विलिब्रियम आलाय, मग कलर आणि त्या कलरची इंटेन्सिटी कॉन्स्टंट होणार आहे. एक सॉलिडचा आयोडीन व्हेपर फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला, त्याच्यामुळे जो कलर डेव्हलप झाला, तुरंत तो जो एक व्हेपर आहे तो पुन्हा कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, सॉलिडमध्ये कन्वर्ट होणार आहे. त्याच्यामुळे ती कलरची इंटेन्सिटी आपल्याला वाढलेली दिसत नाही, कलरची इंटेन्सिटी कॉन्स्टंट होणार आहे. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट लाईन, ज्यावेळेस I2 सॉलिड आणि I2 व्हेपर ह्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम येतो त्यावेळेस ती जी कलरची इंटेन्सिटी आहे ती कलरची इंटेन्सिटी रिमेन्स सेम राहते. MCQ, आउट ऑफ युअर प्रिव्हियस नॉलेज प्रेडिक्ट विच ऑफ द फॉलोविंग कॅन शो द सब्लिमेशन. सब्लिमेशन म्हणजे काय, सॉलिडचं कन्वर्जन व्हेपर्समध्ये होणं डायरेक्टली सॉलिड टू गॅस. आयोडीन, अमोनियम कार्बोनेट, कॅम्फर, नॅप्थॅलिन 1 and 2, 2 and 3, 1 2 3, 1 2 3 4. अकॉर्डिंग टू मी बघा, कॅम्फर म्हणजेच कापूर. आपण बघतो की हळूहळू त्याचं काय होत जातं, गॅसियस स्टेटमध्ये तो कन्वर्ट होत जातो. कापूर वगैरे जर तुम्ही तसंच ठेवलं असेल, कधी ऑब्झर्व केलं असेल तर त्याचं सब्लिमेशन होतं. सो 1 and 3 तर कंपल्सरी असणारच आहे. I2चं आत्ताच आपण एक्झाम्पल बघितलं, बट एक्झॅक्टली 1 and 3 असं ऑप्शन नाही आहे. 1 2 3 आहे आणि 1 2 3 4 पण आहे. नॅप्थॅलिन पण एक असा कंपाऊंड आहे की जो सब्लिमेशन दाखवतोय. बघूयात, आय थिंक 1 2 3 4. येस. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोविंग डज नॉट एक्झिबिट सब्लिमेशन. कोणाचं सब्लिमेशन होत नाही. अमोनियम सल्फेट, ड्राय आईस, अमोनियम ब्रोमाइड, कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट. सो बेसिकली व्हॉट वी स्टडी इन दिस टुडेज लेक्चर, की आपण इक्विलिब्रियम स्टार्ट केलेला आहे. मी ह्याची तुम्हाला स्लाइड पाठवून देईल. केमिकल इक्विलिब्रियम. बघू, केमिकल इक्विलिब्रियमला आपण स्टार्ट केलं तर पहिलं तर आपण इक्विलिब्रियम वगैरे काय ते सगळं पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला काय कळालं होतं की केमिकल इक्विलिब्रियम केमिकल फिजिकल प्रोसेसमध्ये पण असतो. फिजिकल प्रोसेसेसमध्ये पण इक्विलिब्रियम स्टेज येऊ शकते, किंवा केमिकल प्रोसेसमध्ये पण इक्विलिब्रियमची स्टेज येऊ शकते. मग फिजिकल प्रोसेस म्हणजेच त्यालाच आपण काय म्हणतो की फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन.
मग कोणते कोणते फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन पाहिले, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं सॉलिडचं कन्व्हर्जन, सॉलिड इक्विलिब्रियम विथ लिक्विड, सॉलिड अँड लिक्विडमधलं इक्विलिब्रियम. मग ह्याच्यासाठी आपण एक्झाम्पल कुठलं पाहिलं होतं, तर आईस अँड वॉटर मॉलिक्यूल, आईस अँड वॉटर मॉलिक्यूल. ओके. त्याच्यानंतर आपण कुठला इक्विलिब्रियम बघितला, त्याच्यानंतर आपण बघितलं लिक्विड टू व्हेपर, लिक्विड टू व्हेपर. मग ह्याच्यामध्ये आपण कुठलं एक्झाम्पल बघितलं, वॉटर टू वॉटर अँड व्हेपर फॉर्म. ओके. आणि थर्ड आपण कुठलं एक्झाम्पल बघितलं, सॉलिड टू लिक्विड, सॉलिड टू गॅस, त्याला आपण सब्लिमेशन म्हणतो. ह्याच्यामध्ये आपण कुठलं एक्झाम्पल बघितलं, आयोडीनचं. I2 सॉलिड जो आहे तो कन्वर्ट होतो I2 गॅसमध्ये. पर्पल कलरचा इंटेन्स कलर आपल्याला तिथं ऑब्झर्व होतो. एका टाईम नंतर ज्यावेळेस इक्विलिब्रियम येतो त्याच्यानंतर तो जो कलर आहे तो आपल्याला काय दिसतो, रिमेन्स सेम, कॉन्स्टंट दिसतो. तो कलर चेंज झालेला दिसत नाही. ओके. दिस इज द concept today we have seen. Anyone have any doubt? काही डाऊट्स आहेत? यू कॅन आस्क मी. तुम्हाला स्लाईडमध्ये त्या स्लाईडमधलं सगळं करायचं नाही आहे. जे जे इम्पॉर्टंट आहे, जे तुमच्या सिलेबसमधलं आहे तेवढ्याच स्लाईड्स तुम्हाला त्या रीड करायच्या आहेत, त्या अंडरस्टँड करायच्या आहेत. ओके. सो ओके, आता आपला केमिकल इक्विलिब्रियम आज तर स्टार्ट झालं आहे. आता उद्या परत तुमचे मॅथचे 2 सेशन्स असतील, फ्रायडे सॅटरडे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये आता तुमचे ऑर्गॅनिकचे सेशन्स असतील आणि मग आपलं लेक्चर असेल. सो गिव मी अ 1 सेकंड. फायनली म्हणजे आता आपलं नेक्स्ट लेक्चर कधी असणार आहे, आता पुढच्या बुधवार गुरुवार 28-29 जानेवारीला तुम्हाला मिळेल. तृप्ती मॅडमचे 2 लेक्चर्स असतील 28-29ला आणि त्याच्यानंतर 4 आणि 5 फेबला माझं लेक्चर असेल. ओके. 4 फेब आणि 5 फेबला माझं लेक्चर असेल. अकॉर्डिंग टू मी आय विल फिनिश ऑन 4th फेब केमिकल इक्विलिब्रियम. 4 तारखेला मी केमिकल इक्विलिब्रियम फिनिश करणार आहे आणि 5 फेबला आपला एक सेकंड आणि थर्ड चॅप्टर. बेसिकली सेकंड अँड थर्ड चॅप्टर्स आर व्हेरी बेसिक आणि ते प्रॅक्टिकल लेवलचे चॅप्टर्स आहेत. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल रिलेटेड केमिस्ट्री सांगितली आहे की डिस्टिलेशन म्हणजे काय, परत प्युरिफिकेशन म्हणजे काय, क्रिस्टलायझेशन म्हणजे काय. सो ते चॅप्टर्स आपण 5 फेबला घेऊयात. तुम्हाला आता कितीला कॉलेज असतं? 10ला. ओके ओके. किती 10 ते 4:15? येस. आणि इव्हिनिंगला तुमचे 12चे लेक्चर आहेत. ओके ओके, ठीक आहे. चालेल, थांबूयात आपण. जर मला जर वाटलं की 4 and 5 फेब खूप लेट होतं आहे किंवा फेबमध्ये माझं अनादर थोडा दुसरा प्लॅन आहे बाहेर जायचा, जर माझं 4 आणि 5 फेबचं लेक्चर मिस होत असेल तर मी संडेला एक्स्ट्रा घेतलं तर तुम्ही जॉईन होताल का संडेला, ह्या संडेला तुमची एक्झाम झाल्यावर? ओके, चालेल. मग तसंच, कारण 4 and 5 खूप लांब पडतंय. त्या वीकमध्ये कदाचित मला सुट्टी घ्यायची असू शकते. मग मी ह्या संडेला तसं तुम्हाला सॅटरडेला कन्फर्म करते सरांशी बोलून. संडेला आपण लेक्चरचं प्लॅन करूयात. ओके ओके, चलो ठीक आहे, थांबूयात आज. थँक्यू फॉर जॉईनिंग द लेक्चर.